हाय यूट्यूब फॅमिली, राणीताई व्हिडिओजमध्ये स्वागत आहे। हे अस्तरचं ब्लाऊज आहे आणि हे आहे आपल्या समोरची बाजू मी जोडत आहे। पाहू शकता तुम्ही, खूप सोपी पद्धत आहे। ते सोपी पद्धत सांगत आहे मी। अशा पद्धतीत आपल्याला पहिल्यांदा शिलाई टाकून घ्यायची आहे। हे अशा पद्धतीत आपण दोन्ही समोरच्या बाजू शिवून घेतलेल्या आहेत। तर समोरच्या बाजू शिवून घेतल्यानंतर ह्या आपल्याला कशा ओळखायच्या कशा नाही तुम्हाला मी ते दाखवते। आणि हे साईडचा कपडा आहे ते आता आपल्याला कट करून घ्यायचा आहे। मी ही जास्त कपडा घेतलेला आहे कारण की मला व्हिडिओ तयार करायचा होता त्यासाठी। हे मस्तपैकी साईडची आपण शिल्लकचा जे कपडा आपण जास्त घेतला होता समजण्यासाठी ते घेतलेला आहे कट करून। तर आता अशा मी आमने सामने दोन अशी बाजू आपल्या दोन्ही साईडच्या टाकलेल्या आहेत। हे आहे आपली कटोरीची बाजू, हे आहे मुंड्याची बाजू। तर दोन्ही साईडकडच्या अशा आपण आमने सामने करून घ्यायच्या आहेत। पाहू शकता किती मस्तपैकी असं दिसत आहेत। आता आपण कटोरी घेऊ, कटोरीची बाजू कशी म्हणजे ठेवून शिवायची कशी आणि कपड्यावरती जॉईंट करायची। हे कटोरीची बाजू घेतलेली आहे। हे आहे आपल्या साडीचा कपडा आणि हे आहे आपल्या अस्तरचा कटोरीची बाजू घेतलेली आहे मी। तर हे जे आपल्या साडीचा कपडा आहे ते असं आपल्याला उलटा सुलटा बघून घ्यायचा आहे। घेतल्यानंतर अशा पद्धतीत मी ठेवला आणि हे जे आपली कटोरीची बाजू आहे ते या साडीच्या कपड्यावर पहिल्यांदा ठेवून घ्यायचं। लक्षात राहू द्या, हे टोक आहे ते इकडच्या साईडकडून बरोबर विरुद्ध दिशेला टाकून घेऊन मगच आपल्याला अस्तरचा कपडा आणि साडीचा कपडा शिवून घ्यायचा आहे। हे अशा पद्धतीमध्ये थोडासा जास्त कपडा घेऊनच मी तुम्हाला दाखवित आहे कारण की तुम्हाला समजलं पाहिजे म्हणून अशा पद्धतीत ठेवून शिवून घ्यायचं। चला तर मग आता मी शिवून घेते। हे अशा पद्धतीत मी शिवून घेत आहे। हे दोन्ही बाजू मी शिवून घेतलेले आहेत। जे कोणी नवीन आहे त्यांना खूप म्हणजे झंझट वाटतं की समोरची बाजू कटोरीची जोडायची मुंड्याची बाजू, त्यासाठीच मी ह्या व्हिडिओ तयार करत आहे। आता आपण साईडकडचा कपडा कट करून घेऊ। हे मस्तपैकी आपण असं साईडचा कपडा कट केलेला आहे। हे जे आमने सामने टोक आहेत त्यानंच आपल्याला ओळखायचं आहे की हे टोक आले की व्यवस्थित बरोबर कटोरी आपल्या मुंड्याच्या बाजूला बसते, हे समजलं जातं। तर आता आपण हे हे मुंड्याची बाजू आहे। खूप सोप्या पद्धतीत मी सांगत आहे। तर हे अशा पद्धतीत आपल्याला ही बाजू शिवून घ्यायची आहे आणि हे पण बाजू झाली की लगेच खूप पटकन शिवल्या जातं। ज्यांना कुणाला नवीन शिकणाऱ्याला अस्तरच्या ब्लाऊजचं झंझट वाटतं तर झंझट काहीच नाही, खूप एकदम सोपी पद्धत आहे। पहा का अशा पद्धतीत जॉईंट करून घेऊत। आता हे कटोरीची बाजू मी शिवून घेत आहे।
थोडासुद्धा कपडा उरलेला नाही ना कमी पडलेला नाही. व्यवस्थित कपडा असा पूर्णपणे बरोबर झालेला आहे. कुणाकुणाचा या ठिकाणी कपडा कमी जास्त पडतो किंवा जास्त होतो किंवा कमी पडतो, तसं काय आपल्याला झालेलं नाही. पहा किती मस्तपैकी कमी वेळामध्ये आपला मुंड्याची बाजू आणि कटोरीची बाजू अस्तरला कशी जोडायची कशी नाही आणि सरळ सवासं उलटं आणि बरोबर कसं ओळखायचं हे सुद्धा मी खूप सोप्या पद्धतीत नवीन शिकणाऱ्यासाठी ही टिप्स घेतलेल्या आहेत आणि तुम्हाला सांगितलेल्या पण आहेत. आता आपल्याला क्रॉसपट्टी जोडून घ्यायची आहे आणि मस्तपैकी असंच काजबटन पट्ट्या ते करून घ्यायच्या आहेत. तुम्हाला हा आजचा म्हणजे आपला व्हिडिओ कसा वाटला कसा नाही नक्कीच सांगा. आणि अशाच जर तुम्हाला शिवण क्लासबद्दल खूप साऱ्या टिप्स वगैरे पाहायच्या असतील किंवा व्हिडिओ वेगवेगळे पाहायचे असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा. आणि तुम्हाला आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला शिवण क्लासबद्दल हे नक्कीच मला सांगा कमेंट बॉक्समध्ये. चला तर मग बाय, भेटू तशाच नवीन एखाद्या व्हिडिओजमध्ये. चला बाय.